सर्वांना सलाम. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. प्रार्थना करू. हे दयाळू दे बापा, तुझ्या पवित्र उपस्थितीचा आनंद आणि तुझ्या पवित्र मंदिरामध्ये बसून तुझ्या समक्षतेचा जो आनंद आहे तो घेण्याची व प्रभू तुला स्तवन करण्याची, तुझी स्तुती आराधना करण्याची, तू जो आमचा उद्धारक देव दयाळू परमेश्वर पिता प्रभू तुला आळवण्याची व पुन्हा एक वार तुझ्यासमोर उपकार स्तुती रदबदल्या आणि विनंती करण्याची ही सकाळ आम्हाला दिलीस, म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या उपासनेला तुझ्या सुमधुर नावाने आम्ही सुरुवात करतो. गीत गात असताना क्वायरला तुझी कृपा दे, अनुग्रह दे. गीत गाण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. गीत गाण्यास व वाजवण्यास त्यांचं सहाय्य करता हो. सोबतच जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. आणि प्रभू, आमची उपासना, आमचं गीत गाणं, आमचं वचन वाचणं, आम्ही तुझ्यासमोर केलेल्या मध्यस्थ्या व तुझ्या पवित्र गौरवी सेवा कार्यासाठी केलेली अर्पणं याचा तू स्वीकार कर व याद्वारे तुझा गौरव होऊ दे. सोबतच प्रभू, हे ऑनलाईन प्रक्षेपण होत असताना तांत्रिक अडचणींपासून रक्षण तू कर व इलेक्ट्रिसिटी आणि इतर सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात घेऊन आजची होणारी उपासना आशीर्वादित होऊ दे. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करूया. गीत गात प्रभूचरणी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो 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 हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. आपण सर्व आजच्या पवित्र वारी प्रभूची स्तुती करीत आजच्या भक्तीत पुढे जाणार आहोत. जीसस द रेडीमेड या आशयाचं एक सुंदर गीत आमच्या समोर आहे आणि ते आम्ही प्रभूच्या स्तुती गात आहोत. तू ही है वो जो मुझको छुड़ाता, तू ही है वो जो मुझको संभालता, देखता हूँ जब मैं तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको बचाता, मैं आज़ाद हूँ, मैं आज़ाद तेरे लहू से हुआ हूँ. प्रभूची स्तुती करू. आपण गाण्याचा प्रयत्न करा. मैं आज़ाद
तू ही है वो जो मुझको उठाता, तू ही है वो जो मुझको चलाता। देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको दौड़ाता। तू ही है वो जो मुझको उठाता, तू ही है वो जो मुझको चलाता। देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको दौड़ाता। तू ही है वो जो मुझको उठाता, तू ही है वो जो मुझको चलाता। देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको दौड़ाता। मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। प्रभुची स्तुती असो। चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, यीशु नाम तेरे नाम, यीशु नाम की जय।
विजय संगीत गीत नंबर 125 काढूया. प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा. गीत नंबर 125. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू प्रभूला सन्मान देऊ आणि विजय संगीत गीत नंबर 179. विश्रांती वार येई आम्हाला हर्ष चिंता व भार घेई सुंदर तेजस्वी. सुंदर गीत आपण सर्व मिळून गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 179.
ऐक्यास हर्ष भरे संगीते अर्पिती प्रकाश निर्मिलेला देवाने आदिनी उत्थान तारायाला ख्रिस्ताचे आदिनी प्रवेश शुद्धात्म्याचा सहायादिनी ऐसा प्रकाशाचा प्रसाद यादिनी आजी उदरे माना श्रमीराजावरी पवित्र समाजाना आचारी तू झाली जेथे सुवार्ता दीप्ती प्रकाश निर्मळ तेथे चिन्हात्मक स्तुती देवानंद जल नवीन नित्य भाव प्रसायावरी विश्रांती अंती घेऊ मुक्तास वेकरी वंदा पिता पुत्राला शुद्धात्म्याला वंदा ऐक्यास स्तोत्राला हे मंडळी सदा. आपण बसूया. मी उपस्थित मान्य बाळक वर्गांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन बसावत. प्रार्थना करूया. हे दयाळू दयाधन पित्या, आमच्या उद्धारक प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो व या विश्रांतीवारी तुझ्या चरणापाशी येऊन तुझ्या समक्षतेचा आशीर्वाद नव्याने आम्ही घेतो. प्रिय प्रभू, आज पुन्हा एक वार आम्ही सर्व एकत्र जमून तुला आळवतो. देवबापा, तुझ्या समक्षतेचा आनंद हा खूप मोठा आहे, हा परमानंद आहे असं स्तोत्र करता आम्हा शिकवतो. आणि हा परमानंद, कधी न संपणारा आनंद आज पुन्हा एक वार तुझ्या समक्षतेत आम्ही घेतो. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व देवबापा, आजच्या उपासनेद्वारे तू गौरविला जा. जे आम्ही करू पित्या, या सर्वस्वाच्या द्वारे केवळ तुझंच नाव उंच केलं जावं आणि तुझं गुणगौरव हो. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं वाचन करीत असताना आपण स्तोत्रसंहिता 150 हे काढूया. जर आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 150 हे स्तोत्र मिळालं आहे तर कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावं. आळीपाळीने आपण या स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेन व मंडळी आपणाला विनंती करेन की दुसऱ्या वचनापासून आपण वाचावं. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. त्याच्या धोरणीच्या वैफल्यानुसार त्याचे स्तवन करा.
कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा. कप वाजून नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्य व बासरी वाजून त्याचे स्तवन करा. खळखळणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक आणि परमेश्वराचे स्तवन करू. परमेश्वराचे स्तवन करा. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. प्रभू परमेश्वराला पुन्हा एक वार धन्यवाद असो. आम्ही नेहमीच त्याच्यासमोर प्रार्थना करीत आहोत आणि आमच्या ह्या प्रार्थना प्रभूसमोर धूपाप्रमाणे सादर होत आहेत आणि या सर्वांच्या द्वारे सारा आदर, मान, महिमा आणि गौरव आम्ही प्रभूला देत आहोत. SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभू परमेश्वराची स्तुती करतो. मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, यासोबतच संस्थेचे सर्व विश्वस्त, या सर्व प्रियजनांची सेवा प्रभुदेवा आशीर्वादित करो. यासोबतच आपण प्रार्थना करूया. ज्या विविध मंडळ्या आपल्या विविध क्षेत्रामध्ये आहेत, सर्व मंडळांमध्ये होणारी सेवा देवबाप आशीर्वादाची करो व या सर्व सेवेच्या द्वारे प्रभूचा गौरव हो. मागील दिवसात झालेल्या तरुणांच्या व BBSच्या संमेलनाच्या द्वारे, कार्यशाळेच्या द्वारे खूप सुंदर एक आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळाला. त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊ, त्याची आम्ही स्तुती करूया. लेकरांवरती जे संस्कार रुजवले जात आहेत, प्रभू ते आशीर्वादित करो. काही प्रार्थना विनंती आहे, त्यापैकी आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. त्यामध्ये हेलन अक्का नाईक यांना मिळालेल्या आरोग्यासाठी आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच आमचे प्रिय मित्र दशरथ पटेल यांच्या मुलाचा आज विवाह आहे, त्यांनी प्रार्थना विनंती दिलेली आहे. तर आपण दशरथ भाईंच्या परिवारासाठी देखील आज सकाळी प्रार्थनेत आठवण करू. या आपण आपले डोळे मिटूया. सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आमच्या दयाळू दयाधन पित्या, दयाळू प्रभू, तू किती चांगला आहेस. तुझी समक्षता आम्हाला भरून टाकते. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी असं पवित्र वचन आम्हाला शिकवतं. दयाळू परमेश्वरा, ते आत्मीयपण, ते खरंपण आम्हाला तुझ्या पवित्र वचनाचं मनन करून प्राप्त होत असतं. स्तोत्र 1मध्ये तू किती सुंदर म्हटलेलं आहे. प्रिय देवबापा, धन्य व्यक्ती तो आहे जो तुझ्या पवित्र वचनामध्ये रममान होत असतो, रात्रंदिवस अहोरात्र त्याचं मनन करीत असतो. प्रभू, तू त्याला पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाची उपमा देतोस आणि हंगामी फळ देणारा असा तो व्यक्ती असतो. येथे बसलेले आम्ही सर्व प्रभू तुझ्या समक्षतेचा आनंद घेतलेला आहे. तुझ्या पवित्र वचनाचा आनंद नेहमीच घेत आहोत. आणि प्रभू, हे पवित्र वचन तू आम्हाला आमच्या भाषेत मुबलक रीतीने पुरवून दिलेलं आहेस. आम्ही कधीही केव्हाही प्रभू तुझं पवित्र वचन वाचू शकतो व कधीही आम्ही तुला आळवू शकतो. प्रार्थनेच्या द्वारे प्रभू तुझ्यासमोर आम्ही सादर होऊ शकतो. हा किती मोठा आशीर्वाद तू आम्हाला दिला, कारण प्रभू ही समक्षता, हा आशीर्वाद तुझा आम्हाला लाभलेला आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा. आजच्या उपासनेच्या दिनी, आजच्या ह्या विश्रांतीवारी आम्ही सर्व तुझ्या समक्षतेमध्ये येतो. आमचं एकत्र मिळणं प्रभू तुझ्या गौरवाचं असो. आरंभीच्या मंडळीकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला त्यांचं सर्व काही सामायिक होतं आणि त्यांचं हे सर्व काही सामायिक असताना
ते विश्वासणारे एका दिला जीवाचे आणि एका मनाचे असे होते. तसंच प्रभू आम्ही एक होऊन तुझी आराधना आणि उपासना करतो. एसएमच्या गौरवी सेवा कार्यासाठी दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मान्य अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमचे मान्य संस्थेचे सर्व विश्वस्त, प्रिय दे बापा, सर्व प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण की पदाधिकारी वर्ग तू आम्हाला दिलेले आहेस आणि या पदाधिकारी वर्गांच्या द्वारे विविध योजना आखल्या जातात व त्या सिद्धीस जातात. एवढंच नव्हे तर दे बापा, ज्या गोष्टी विचाराधीन आहेत त्या देखील सिद्धीस जातात असा आमचा दृढ विश्वास आहे. कारण प्रभू, प्रार्थनापूर्वक आमच्या पदाधिकारी वर्गांनी जे तुझ्यासमोर मांडलं प्रभू, तू आमच्या अपेक्षेच्या पलीकडे दिलंस. यामध्ये चर्चेसची पुनर्बांधणी, नवीन शाळेची बांधणी, शेतामधील उत्पन्न, कॉम्प्लेक्सचं बांधकाम, शाळेसाठी लागणारे गाड्या किंवा इतर साहित्य संसाधनं, एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांचा पुरवठा, आध्यात्मिक क्षेत्राकडे बघितलं असता झालेले मेळावे, तरुण संघासाठी व संडे स्कूलच्या लेकरांसाठी करण्यात आलेले कार्यक्रम, महिला मंडळांसाठी चालवण्यात आलेली 2-7 मालिका, एवढंच नव्हे तर परमेश्वरा, मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून बीडच्या अध्ययनाच्याद्वारे आम्हातील अनेकांना दे बापा तू भरलंस. मंडळीतील प्रत्येकाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी आमच्या ह्या सर्व प्रियजनांच्या खांद्यावर असताना प्रभू, तू त्यांना शक्ती दे, बळ दे. संत पौल जसं म्हणतं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, तसं प्रभू परमेश्वर पित्या, आमच्या आध्यात्मिक पुढाऱ्यांसाठी आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुला आळवतो व या सर्व प्रियजनांची सेवा आशीर्वादित व्हावी अशी विनंतीसुद्धा करतो. सोबतच दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो चर्चेससाठी, मंडळांसाठी. काही मंडळ्या ग्रामीण क्षेत्रात आहेत तर काही शहरी क्षेत्रामध्ये आहे. प्रिय प्रभू, आम्ही मुंदलवड धडगावपासून सुरू असलेल्या या सर्व सेवा कार्याला पुन्हा एक वार आठवतो. कारण की परमेश्वरा, आज तुझे प्रिय दास प्रत्येक मंडळीमध्ये तुझं पवित्र वचनाची घोषणा करत आहे, मंडळीचं भरण पोषण करीत आहे. यासाठी पाळक वर्ग, सुवार्तिक वर्ग, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव व यासोबतच मंडळांमध्ये असलेले पंचमंडळ, विविध समित्यांमध्ये सेवा करणारे सर्व समितीचे सदस्य, त्यामध्ये आमचे सर्व तरुण संघाचे अध्यक्ष आणि अध्यक्षा, आमचे सर्व संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, आमच्या महिला मंडळांचे अध्यक्षा व त्यांच्यासोबत असलेलं संपूर्ण महिला मंडळ, आमचे संडे स्कूलचे विद्यार्थी आणि तरुण, आमची लेकरं. देवबापा, हा परिवार खूप मोठा आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो चर्चेसच्या या सेवेसाठी व होत असलेल्या सर्व कार्यांसाठी. हीच मोठी गोष्ट जाणून प्रभू, या दिवसांमध्ये सर्वच मंडळांमध्ये गृहसनाचे कार्यक्रम सादर होत आहेत. काही मंडळांमध्ये झालेले आहेत, काही मंडळात होणार आहे. त्यापैकी आमच्याही मंडळीचा होणारा गृहसन प्रभू तू आपल्या हातामध्ये घे. येत्या 25 तारखेपासून आमचं एकत्र मिळणं आणि प्रभू आमच्या गृहांविषयी विचार करणं हे आशीर्वादाचं असं असू दे. येणारे जे नियोजित वक्ते आहेत देवबापा, त्यांच्यासाठी देवबापा आम्ही प्रार्थना करतो. आम्ही रेव्हरंड विजय सायमन यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं येणं आमच्यासाठी आशीर्वादाचं कर. सेवेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे व प्रभू त्यांच्या या सेवेच्या पवित्र वचनाच्या मार्गदर्शनाच्याद्वारे आमच्यातील अनेक कुटुंबांना लाभ घडू दे आणि होऊ दे. खऱ्या रीतीने हा गृहसन नवचैतन्य घेऊन येणारा व आमचं मनाचं पुनरुज्जीवन करणारा असा तू असू दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व शाळांसाठी. इंग्रजी माध्यम आहे, मराठी माध्यम आहे, विविध क्षेत्रामध्ये असलेल्या आमच्या या सर्व शाळा प्रभू तू आशीर्वादित कर. आमचे प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रिय देवबापा, आम्ही या संपूर्ण परिवारासाठी, शैक्षणिक परिवारासाठी तुझ्याकडे मागतो, सहाय्य आणि कृपा मागतो. कारण की देवबापा, आमच्या कल्पनेच्या पलीकडे तू आम्हाला देतोस. जी विद्यार्थी तू आम्हाला दिलेले आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. एवढंच नव्हे तर परमेश्वर पित्या, या दिवसांमध्ये विविध यशांच्याद्वारे व आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या भरघोस अशा यशासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, हे एक टीमवर्क आहे व टीमवर्क एक सांघिक भावना जी प्रत्येकामध्ये निर्माण झालेली आहे. होऊ दे परमेश्वरा अशीच आमच्या मंडळीची आणि सोबतच ते बापा आमच्या शाळेंची सेवा, उन्नती आणि प्रगतीच्या वाटेने अधिक पुढे जाऊ दे. शाळेच्या सेवेसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व शाळा प्रभू आशीर्वादित होऊ दे व शैक्षणिक सेवा देणारे आमचे सर्व प्राचार्य, पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांचा तो सहाय्य करता असा हो. हॉस्टेलचीही आम्ही आठवण करतो. हॉस्टेलच्या सेवेला प्रभू तो आशीर्वादित कर. आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी,
प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो थंडी वाऱ्याच्या या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे आणि ते सर्व सांभाळत असताना या सर्व प्रियजनांना पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी व या लेकरांची काळजी घेण्यासाठी प्रभू तू त्यांचं सहाय्य करता असा हो. लेकरांचं ही शैक्षणिक जीवन व वसतिगृहातलं जीवन प्रभू आशीर्वादाचं कर. आमच्या सेंट्रल ऑफिसच्या स्टाफसाठी प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, कारण संस्थेचं हे मध्यवर्ती कार्यालय आपली सेवा देत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला शक्ती दे, बळ दे व प्रत्येकाची सेवा आशीर्वादित कर. आमची जी लेकरं बाहेरगावी शिकत आहेत, काही नंदुरबारमध्ये सुद्धा शिकत आहे, देवबापा आमच्या शिकणाऱ्या प्रत्येक लेकराची आम्ही आठवण करतो. जसं प्रभू आम्ही साखळीच्या प्रार्थनेत प्रत्येकाचं देवबापा नाव घेऊन आठवण करीत आहोत. प्रिय प्रभू, आज देखील आम्ही आमच्या शिकणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू शक्ती दे, बळ दे. मंडळी त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करते व त्या प्रार्थनेचं पाठबळ त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये मिळतं आहे. प्रभू, येणारी पिढी ही खरंच मंडळीचं ओझं वाहणारी, मंडळीचे आधारस्तंभ असणारी अशी असणार आहेत. म्हणून देवबापा आमच्या शिकणाऱ्या या सर्व प्रिय लेकरांना सहाय्य कर. काही जॉब करतायत, त्यांचंही जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. आम्ही बंधू जोशुआ, बंधू अभिषेक यांची आठवण करतो. प्रिय लेकरांना तू सांभाळ, त्यांचं जीवन, त्यांचं अध्ययन देवबापा तू आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच आमचे सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस आणि आरोग्य विभागात सेवा करणारे प्रत्येक कर्मचारी वर्ग, प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. प्रत्येकाची सेवा प्रभू आशीर्वादित कर. डॉक्टर वर्गाची सेवा आम्हास ठाऊक आहे. नर्सेस वर्ग, वैद्यकीय सेवा करणारे आमचे प्रिय बंधू आणि भगिनी, प्रिय प्रभू 24 तास अहोरात्र तुझ्या सेवेसाठी तत्पर असणारे हे प्रियजन, प्रत्येकाला शक्ती दे. सोबतच पोलीस दलातल्या सेवेसाठी आम्ही धन्यवाद देतो. आमच्या मंडळीतले जे बंधू आणि भगिनी ह्या सेवेमध्ये आहेत, सुरक्षा व्यवस्थेच्या सेवेमध्ये आहेत, या दिवसांमध्ये विविध ठिकाणी त्यांच्या ड्युट्या लागल्या जातील. प्रभू परमेश्वरा, थंडी वाऱ्याच्या या दिवसात त्यांचं रक्षण कर व त्यांची सेवा आमच्या देशाप्रती आशीर्वादाची कर. आमचा प्रिय भारत देश, यासाठी आम्ही धन्यवाद देऊन उपकार स्तुती करतो. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, सोबतच आमचा प्रिय महाराष्ट्र, आमचे माननीय मुख्यमंत्री व आमचा प्रिय नंदुरबार जिल्हा व आमच्या माननीय जिल्हाधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गासाठी नेहमीच प्रार्थना आहे. प्रिय प्रभू, आमच्या देशाची अशीच प्रगती होऊ दे व आमचा देश या जगामध्ये अनेकांना मार्गदर्शन करणारा असा होऊ दे. सोबतच आमच्या प्रिय जिल्ह्यामध्ये शांती आणि सुबत्ता नांदू दे. या सप्ताहामध्ये होणारे जे इलेक्शन्स आणि इतर कार्य आहेत ते परमेश्वरा तू आपल्या हातामध्ये घेऊन सर्व गोष्टी आशीर्वादित आणि शांततेने व्हाव्यात, यासाठी प्रभू आमच्या प्रशासनाला देखील तुझी शक्ती दे. आमच्यातील अनेक प्रियजन ड्युटीसाठी जातील, त्यांचं जाणं व ड्युटी करणं हे देखील आशीर्वादाचं होऊ दे. प्रिय देवबापा, आमच्या आजारी प्रियांची आठवण करीत असताना आज आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा, सोबतच सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कामिना गायकवाड, कांता सिस्टर, रुही माने, यासोबतच आम्ही शिलास वाघमारे, लताबाई वळवी यांची आठवण करतो. देवबापा, या प्रियजनांना तुझं आरोग्य दे. तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आपल्या स्वर्गीय भांडारातून या सर्व प्रियजनांना पुरी. सोबतच आम्ही विनोद वळवी यांची आठवण करतो. प्रभू तू त्यांना सहाय्य कर. मागील सप्ताहामध्ये हेलन अक्का नाईक यांना दिलेल्या आरोग्यासाठी प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, प्रार्थना करतो. या प्रियजनांना चांगलं आरोग्य आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरीव. आमचे जे वडील प्रियजन आहे प्रभू, त्यांची आठवण करीत असताना आज आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार आहेत, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब यांची आठवण करतो. पाळकसाहेबांना प्रभू तुझी कृपा दे, अनुग्रह दे, शक्ती आणि बळ तू त्यांना दे. सोबतच पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आहेत, दुर्गाबाई वळवी यांची आम्ही आठवण करतो. या प्रियांना देवबापा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व देवबापा हे प्रियजन व त्यांच्याद्वारे होत असलेलं सेवा कार्य, मंडळीसाठी हे प्रियजन करीत असलेल्या प्रार्थना प्रभू आशीर्वादाच्या आशा कर. सोबतच आमचे प्रिय बंधू दशरथभाई यांच्या परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या मुलाचा होणारा विवाहविधी परमेश्वरा तू आशीर्वादित कर व आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे प्रभू येशूची साक्ष आणि सुवार्ता सांगत असताना जे प्रिय लोक आमच्या संपर्कात येतात प्रभू तू त्यांना आशीर्वादित करीत आहेस. जसं तू अब्रामाला म्हटलंस की जे तुझं अभिष्ट चिंतितील मी त्यांचं अभिष्ट करीन. प्रभू आमच्या संपर्कात येणारे ह्या सर्व प्रियजनांचं अभिष्ट चिंतित असताना काल त्यांनी दिलेल्या साक्षीसाठी आम्ही धन्यवाद देतो. व प्रिय प्रभू तू त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती व ख्रिस्ताची सुवार्ता कळून येण्यास आपली कृपा पुरवित आहेस. आज त्यांच्या घरात होणारा विवाहविधी आशीर्वादाचं कर, होणारं सर्व कार्य चांगलं आशीर्वादाचं होऊ दे. प्रार्थना करतो
त्यांच्या मुलासाठी व होणाऱ्या सर्व कार्यासाठी त्यांचं वैवाहिक जीवन देखील प्रभू आशीर्वादाचं असं कर. प्रार्थना करतो आमच्या संडे स्कूलच्या लेकरांसाठी. आम्ही त्यांचं कौतुक करतो, कारण की देवबापा या प्रिय लेकरांनी सुंदरसं आपलं कलागुण सादर केलेले आहे. ज्या सुंदरशे त्यांनी पेंटिंग आणि पोस्टर्स आमच्या मंदिरासमोर लावलेली आहेत परमेश्वरा, आमची प्रार्थना आहे जी सुप्त गुण या लेकरांची आहे ती हेरून आमचे जे सर्व शिक्षक वर्ग त्यांना आकार घडवत आहे, आमच्या या सर्व शिक्षक वर्गांचं देवबापा तू भलं कर, त्यांचं कल्याण कर, त्यांना आशीर्वादित कर, कारण एक नवी पिढी व ख्रिस्तामध्ये असलेली पिढी हे सर्व प्रियजन घडवत आहे. यासाठी आपली शाळेची सेवा, यासाठी आपलं कौटुंबिक सेवा आणि सोबतच संडे स्कूलची सेवा फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणून प्रत्येक शिक्षक शिक्षिकेचं देवबापा तू सहाय्य कर. आणि आमच्या प्रार्थना आहे प्रभुदेव बापा, या नवीन पिढीला जे तुझे संस्कार बालपणी गिरवले जात आहे, वृद्धपणीही ते यापासून परावृत्त होणार नाही, यासाठी देवबापा आमच्या प्रिय लेकरांचं तू सहाय्य कर. सोबतच देवबापा आज आम्ही पवित्र वचनाकडे जाऊ, पवित्र वचनाचं मनन करू. ते आम्हासाठी आत्मा आणि जीवन असं होऊ दे. बोलण्यास तुझी कृपा दे व देवबापा समजून घेण्यास व त्यानुसार जीवन जगण्यास आम्हा सगळ्यांचा सहाय्य करता हो. पुन्हा एक वार प्रभू सारा आदर आम्ही तुला देतो, मान महिमा तुझ्या चरणी आम्ही अर्पण करतो, तू सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दान घेणार आहोत. दानार्पणाच्या या सेवेसाठी क्वायर पुढे येईल व दानार्पणाचं गीत गायन करेन व हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करू. विजय संगीत गीत नंबर 39 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 39. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे. सहवास पुरे तवयास स्वर्ग मग येशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. सहवास पुरे तवयास स्वर्ग मग येशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम
तुझी गोमटी मूर्ती बसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. दूधकटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे. किती गोड किती व तुझ्या वचनामध्ये दिलेले आशीर्वाद देऊन तू आम्हाला आकाश कपाटे उघडून पुरवून उरेल एवढा तू आशीर्वाद दे. आणि प्रभू होऊ दे की प्रभू ही संपन्नता या मंडळीला प्राप्त होऊ दे. भौतिक आणि आत्मिक दोन्ही गोष्टींचा लाभ सर्वांना घडू दे. प्रभू हे दानार्पण आणि त्यासोबत आमचं जीवन तुला आम्ही समर्पित करतो. ज्या भांडारात हे दान जाईल ते भांडार समृद्ध कर, आशीर्वादित कर. अनेक पवित्र जनांच्या गरजा पुरवून अनेक जीवात्म्यांचं तारण तू कर. सोबतच प्रभू आम्ही ज्या प्रियांचे नाव वाचलेले आहेत त्या सर्वांना या जन्मदिनाच्या हा शुभेच्छासह आम्ही प्रार्थना करतो की त्यांना हे नवीन वर्ष प्रभू आरोग्यदायी आशीर्वादित कर. त्यांना दीर्घायू करून त्यांच्या आयुष्याच्याद्वारे तू आपल्या नामाचं गौरव तू करून घे. आम्ही ज्यांचे नाव वाचले दीपमाला सुरेश गावित, अनुप अजय पंडित, दीपमाला महेश, अश्लेषा फिरोज, संजय सचिन, गौरव मनोज, रोहन मनोज, मिनल जयरसिंग, सौ उज्ज्वला मधुकर हिवाळे, स्वप्नील हर्षद वाघेला, शर्मिला सॅमसन जयकर, अंशू सचिन वळवी, सुरेंद्र पिका वळवी, सत्यजित पनवेल नाईक, अबशालोम वळवी, सुयोग वळवी, प्रांजल सुयोग वळवी, रीना सचिन बागवान, या सर्व प्रियांसह रेव्हरंड अमोल परागे, समीर मोहम्मद, या सर्वांना आम्ही तुझ्या पायाजवळ ठेवतो. प्रभू या सर्वांना तू या जन्मदिनाच्या प्रीत्यर्थ मोठा आशीर्वाद दे आणि प्रभू त्यांचं हे नवीन वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर. पुन्हा एकवार प्रभू जे वचन आज आमच्याकडे येईल ते आमच्यासाठी आत्माने जीवन होऊ दे आणि या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या दासाला पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे आणि त्यांच्या मुखातून निघणारं वचन तुझ्या आत्म्याच्याद्वारे येऊ दे. पुन्हा एकवार तुझे आभार मानतो तू दिलेल्या या प्रभू अनेक प्रकारच्या अनुग्रहाबद्दल. एवढंच नव्हे तर या महान संधीबद्दल तुझे उपकार मानत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सूचना आहेत या सप्ताहासाठी. आपल्या सगळ्यांना कार्यक्रम पत्रिका मिळाली आहे अशी आशा बाळगतो. कृपा करून आपण आपली कार्यक्रम पत्रिका बघावी. सुवार्तालय चर्च नंदुरबार गृहसनाचा कार्यक्रम दिनांक 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024. वक्ते आहेत पास्टर विजय सायमन नवापूर या ठिकाणाहून. ते आपल्यामध्ये उपस्थित असतील. सुज्ञानाचे योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे अध्याय 24 वचन 3 आणि 4. दिनांक आणि वार असणार आहे. वेळ, सभेचे ठिकाण, चालक आणि वक्ते येण्याप्रमाणे 25 तारीख सोमवारी सायंकाळी 7 वाजता मुलींचे वसतिगृह या ठिकाणी. चालक पण रेव्हरंड अनुपळवी करतील आणि वक्ते रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब हे असतील. 26 तारखेला मंगळवारी सायंकाळी 7 वाजता दुधाळे शिवार या ठिकाणी सभेचं ठिकाण असणार आहे. चालक पास्टर राजू मार्गे असतील आणि वक्ते रेव्हरंड अनुपळवी असतील. 27 तारखेला बुधवारी सायंकाळी 7 वाजता शारोन कॅम्पस या ठिकाणी चालक पास्टर राजू मार्गे असतील आणि वक्ते रेव्हरंड जी जयकर हे असतील. 28 तारखेला गुरुवारी 7 वाजता AC चर्च नंदुरबार आपलं सभेचं ठिकाण चर्चमध्ये असेल. चालक अनुपळवी असतील आणि पास्टर विजय सायमन जे आपले नियोजित वक्ते आहेत ते वचनाची सेवा करतील. 29 तारीख शुक्रवार सायंकाळी 7 वाजता
पुन्हा चर्चमध्ये आपण असू आणि आपले नियोजित वक्ते वचनाची सेवा करतील. 30 तारखेला शनिवारी सायंकाळी 7 वाजता आपण चर्चमध्ये भक्तीसाठी सायंकाळी 7 वाजता जमणार आहोत. 1/12/2024 रविवार, आगमनाचा पहिला रविवार हा आशेचा असणार आहे. पहिली मेणबत्ती आपण प्रज्वलित करू आणि वेळ सकाळी 9 वाजेची असणार आहे. एस.ए. चर्च नंदुरबार चालक पण रेव्हरंड अनुपळवी करतील आणि पास्टर विजय सायमन हे वचनाची सेवा करतील. सूचना आहेत. वरील सर्व कार्यक्रमांसाठी प्रार्थना करावी. संबंधितांनी बैठक व्यवस्था करावी. क्वायर ग्रुपने रोज सायंकाळी 6:45 वाजता नियोजित स्थळी आराधनेकरिता हजर राहावे. दररोज रात्री दान घेण्यात येईल. दानाच्या वेळी आळीपाळीने चर्च क्वायर, तरुण संघ, महिला संघ, संडे स्कूल गीत सादर करतील. विभाग आणि वार: सोमवारी मुलींचे वसतिगृह म्हणजे जुने चर्च कॅम्पस, रेल्वे कॉलनी, धुळे नाका परिसर, गाजीनगर परिसर, सरगम कॉलनी व सरस्वती कॉलनी. मंगळवारी दुधाळे शिवार चर्च, दुधाळे शिवार, कोकणी हिल, सुप्रिया नगर आणि शरद घरकुल. बुधवारी शारोन कॅम्पस, पाटोंदा शिवार आणि गंधर्व नगरी. गुरुवारी एस.ए. चर्च, बेथेल कॉलनी, नागायनगर, राज सिटी आणि जयहिंद कॉलनी. शुक्रवारी एस.ए. चर्च, आशीर्वाद कॉलनी, मुलांचे वसतिगृह परिसर व के जी सेक्शनच्या मागील चाळ. शनिवार एस.ए. चर्च, मिशन स्कूल कॅम्पस, गेटजवळील परिसर, इंदिरानगर, जिमखाना परिसर, बापना चाळ, पटेलवाडी, गिरीविहार परिसर, रूपाशेठ पार्क, आर.के. सिटी, कल्याणी पार्क, नळवा रोड परिसर आणि वाघोदा शिवार. फराळ वाटायचा असल्यास आपल्या स्तरावर व्यवस्था करावी. संदेश यूट्यूब व फेसबुक देखील ऑनलाईन प्रसारित करण्यात येईल. एस.ए. चर्च नंदुरबार यावरती तो ऑनलाईन प्रसारित होईल. सोबतच संडे स्कूल आणि तरुण संघ, क्वायर, आपणाला मी विनंती करेन की आपण कॅरल सिंगिंगची प्रॅक्टिस करावी. आपण आपल्या ठिकाणी कॅरल सिंगिंगची प्रॅक्टिस करून दिनांक 1 डिसेंबरपासून गीत गायनाची किंवा कॅरल सिंगिंग आपण सुरू करावं. तर आपणाला विनंती करतो आपण कॅरल सिंगिंगची प्रॅक्टिसला सुरुवात करावी. सोबतच संडे स्कूलची जी आपली प्रिय लेकरं आहेत त्यापैकी लेकरांनी बाहेर सुंदरशी जी त्यांनी ह्या दिवसांमध्ये VBSमध्ये पोस्टर्स केली, सुंदरशी देवाची वचनं लिहिलेली आहे, पेंटिंग केलेली आहे, छानसं स्टोरी त्याच्यामध्ये आहे. तर आपण जाताना ते सगळं बघावं, आपल्या लेकरांचं कौतुक करावं असं मंडळीतील मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपल्या लेकरांना आपण प्रोत्साहन देऊ, त्यांचं आपण कौतुक करूया. कारण त्यांच्यासाठी जे आपले शिक्षक वर्ग मेहनत करीत आहेत, सेवा करीत आहे, शिक्षकांना देखील प्रभू आपली कृपा देव. आपण थोडक्यात लेकरांचा एक सुंदरसा या ठिकाणी एक कार्यक्रम संडे स्कूलच्या लेकरांचा बघणार आहोत. तर संडे स्कूलच्या लेकरांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं. यासाठी शिक्षक म्हणून वंदना पवार, चेतना नाईक, रुचिता डोंगरे आणि स्नेहलता जांबिलसा ह्या शिक्षक वर्गांचा हा संडे स्कूलचा ग्रुप या ठिकाणी सादर करीत आहे. आपण ते बघू व प्रभूचं गौरव करू. त्यानंतर देवाचं पवित्र वचन आपण ऐकणार आहोत.
विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो व शिक्षक वर्गांचं आभार. आपली सेवा प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. प्रियजन हो, आज देवाच्या पवित्र वचनाकडे बघत असताना जुन्या करारामध्ये आपण जाणार आहोत आणि जुन्या करारात लेवीचं पुस्तक आपण काढू. आज देवाच्या या पवित्र वचनातून बघत असताना आपणा समोर एक गंभीर परंतु एक महत्त्वपूर्ण विषय मी घेऊ इच्छितो आणि तो म्हणजे देवाचं पावित्र्य आपल्या जीवनामध्ये घेणे. यासाठी आपण लेवीचं पुस्तक अध्याय 10 मध्ये जाऊ आणि या 10व्या अध्यायातली जी पहिली 5 वचनं आहेत ती कृपा करून आपल्या नजरेसमोर ठेवा. आपण ती बघणार आहोत आणि ती बघता बघता काही रेफरन्सेस मी आपणाला वाचायला लावेल किंवा आपणासोबत मी ते वाचेन, यासाठी की आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीने कळून याव्यात की देव पवित्र आहे आणि आपण त्याच्या पावित्र्याला शोभेल असं आपलं जीवन जगावं. आता या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ती आपण अनेक वेळेला पवित्र शास्त्रामध्ये वाचलेली असेल, आपण त्याच्यावरती विचारही केला असेल, परंतु आज आपला बघण्याचा दृष्टिकोन व ह्या शास्त्र भागाकडे जसं देवाचं पावित्र्य आहे तसं देवाचं पावित्र्य मी माझ्या जीवनात घ्यावं आणि देव जसा पवित्र आहे तसं मी माझं जीवन पवित्र ठेवावं हे लागूकरण आपण घेणार आहोत. तर बघा वचन काय म्हणतं. लेवी 10वा अध्याय. नादाब आणि अबिहू यांची पातके. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमोक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा चुलता उज्जिएल, ह्याचे मुलगे मिशाएल व एलसाफान यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोरून उचलून छावणी बाहेर घेऊन जा. मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्यांनी त्यांच्या अंगरख्यासहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. बघा आता घटना काय घडलेली आहे. गंभीर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि ही जी गंभीर घटना या ठिकाणी घडली तर आम्हाला त्यातून हेच पाहायला मिळतं की देवाचं पावित्र्य फार मोठं आहे आणि हे देवाचं पावित्र्य आम्ही आमच्या जीवनात घेत असताना आम्ही त्याच्या समक्षतेत असावं. आता देवाच्या मंदिरामध्ये हे अर्पण करण्याची जबाबदारी या वंशाला होती, लेवी वंशाला होती आणि देवाचं जे पावित्र्याची जी सेवा होती ही या प्रियजनांवरती होती. जसं की निर्गमाचा 6वा अध्याय आपण जर काढला तर 23वे वचन त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. निर्गमाचा 6वा अध्याय आणि 23वे वचन यामध्ये आम्हाला एक सेवेची जबाबदारी दिसून येते. 6व्या अध्यायाचं 23वे वचन बघा. त्यात असं म्हटलंय, अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलिशेबा बायको केली. तिच्यापासून त्याला नादाब, अबिहू, एलाजार व इथमार हे झाले. अहरोनाच्या परिवाराची ओळख आम्हाला या ठिकाणी दिसून येते. अहरोनाचा हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये त्याची पत्नी व या 4 मुलांची नावं दिलेली आहे. त्यापैकी नादाब आणि अबिहू हे या ठिकाणी गतप्राण झाल्याचं आम्हाला दिसून येतं. का त्यांचं नाश झाला, का देवाने त्यांना संपवलं त्या ठिकाणी? कारण की देवाचं पावित्र्य त्यांनी समजून घेतलं नाही. गंभीर गोष्ट आहे. देवाच्या गौरवी समक्षतेमध्ये ते राहत असत आणि देवाची समक्षता त्यांनी ओळखली नाही. आज आम्ही म्हणतो की आम्ही देवाच्या समक्षतेत असतो. आपण सकाळी उठल्यापासून प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो किंवा देवाचं पवित्र वचन आपल्याकडे आहे. देवाच्या समक्षतेत आपण आहोत, परंतु एवढं सगळं समक्षतेत असताना परमेश्वराची अपेक्षा आहे की आम्ही अजून आमचं जीवन पावित्र्यामध्ये व्यतीत करावं, आमचं जीवन तितक्या पावित्र्यामध्ये घालवावं. ही प्रभूची इच्छा आज तुमच्या आणि माझ्याकडे आहे. आज आपण कृपेच्या काळामध्ये आहोत म्हणून प्रभू परमेश्वर आमच्यावरती कृपा करतो व वेळोवेळी तो आम्हाला संधीसुद्धा देतो. परंतु या ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही. देवाचं जे पावित्र्य आहे त्यांनी लक्षात घेतलं नाही
अजून एक वचन जर बघितलं तर निर्गमाचा 19वा अध्याय बघूया आणि त्यातील 22वा वचन. निर्गम 19 वचन 22. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनीही आपल्याला पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यांना ताडण करील. 19व्या अध्यायाचं 22वे हे वचन. देवाने त्यांना का ताडण केलं, का त्यांना संपवलं? एकच गोष्ट आहे की देवाचं जे पावित्र्य आहे ते त्यांनी समजून घेतलं नाही. प्रियजन हो, पवित्र वचन आम्हाला पुढे नवीन करारामध्ये असं पाहायला मिळतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. सोबतच देवाचं वचन म्हणतं की मी पवित्र आहे, यास्तव तुम्ही पवित्र असा. एकच गोष्ट या सगळ्या गोष्टींच्या केंद्रबिंदूच्या स्थानी आहे. अहरोनाने आपले 2 मुलं गमावले. का गमावले? कारण की देवाचं पावित्र्य त्या मुलांनी लक्षात घेतलं नाही. अजून जर आपणाला ह्याचं अधिक स्पष्टीकरण हवं असेल तर लेवीचा 10वा अध्याय आपण बघू शकतो. लेवी याचा 10वा अध्याय आणि या 10व्या अध्यायामध्ये 8वं वचन बघा. आपल्या सोयीसाठी वाचतो. आणखी परमेश्वराने अहरोनाला सांगितले, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शन मंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस अथवा मद्य पिऊ नये. प्याल तर मराल, हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. काय घटना घडली? का देवाने त्यांना मारलं? त्याचं उत्तर आम्हाला या लेवीच्या शास्त्रभागामध्ये दिसून येतं. होऊ शकतं की त्यांनी मद्यपानाचं सेवन केलेलं असावं. शरीराला गुंगी आणणारं जे पेय आहे, जे निषिद्ध मानलं जातं, देवाच्या दृष्टीने ते अयोग्य आहे, त्याचं सेवन नक्कीच त्यांनी केलेलं असावं. आणि त्याचं सेवन केल्यामुळे देवाने त्यांना मारून टाकलं. कारण देवाने अगोदरच लेवीमध्ये नियम देत असताना त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या वेळेला तू तुझे मुलं दर्शन मंडपात जाल, सेवा कराल, त्यावेळेला द्राक्षरस अथवा मद्य पिऊ नये. प्याल तर मराल. आणि एवढंच नाही तर पिढ्यानपिढ्यासाठीचा हा विधी त्यांना लावून दिलेला होता. आज तुम्ही आणि मी देवाच्या समक्षतेमध्ये राहतो, परंतु अशा काही अंमली पदार्थांच्या द्वारे स्वतःच्या शरीराला किंवा स्वतःच्या जीवनाला खराब जर करून घेतो तर ते कितपत योग्य आहे? जर आपण 1 कोरिंथीकरास पत्र वाचलं तर त्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये, 6व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये म्हटलंय की आज तो तुम्ही पवित्र असा. तुमचे शरीर हा तुम्हामध्ये बसणाऱ्या जिवंत पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन म्हणतं की आज तो तुम्ही आपल्या शरीराचा प्रभूला यज्ञ म्हणून अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. मग प्रियजन हो, एका बाजूने आपण आपलं जीवन धार्मिक जगण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्या शारीरिक लालसा पण जर आपण पूर्ण करत असू तर देवाच्या दृष्टीने ही गोष्ट काही योग्य नाही आहे. त्यांना ताडण केलं कारण की ते शारीरिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवापासून दूर होते. एका बाजूने ते वाटत होते की ते देवाचं कार्य करतायत, एका बाजूने ते असं दिसत होते की देवाच्या समक्षतेमध्ये ते राहतायत, परंतु देवाने त्यांना तात्काळ ताडण केलं कारण की त्यांनी देवाचं पावित्र्य समजून घेतलं नाही. का ताडण केलं त्याचं उत्तर आम्हाला याही ठिकाणी पाहायला मिळतं. ते म्हणजे त्यांनी नक्कीच मद्याचं सेवन केलेलं असावं. 10वं वचन बघा त्याच्याच खाली, या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध यामधील भेद जाणार. आज आम्ही पावित्र्यता काय आहे, अपवित्रता काय आहे, शुद्ध काय आहे, अशुद्ध काय आहे सगळं समजतं, परंतु एवढं सगळं समजत असून पण जर आम्ही आमच्या स्वतःवरती नियंत्रण ठेवत नाही, आमच्या विचारांवर नियंत्रण ठेवत नाही, आमच्या खानपान पद्धतीवर नियंत्रण ठेवत नाही तर देवाच्या दृष्टीने ते कदापि योग्य असं नाही आहे. म्हणून फार काळजी घ्या. थोडंसं आपण आपल्या मूळ शास्त्र भागामध्ये म्हणजे लेवीच्या 10व्या अध्यायामध्ये पुन्हा आपण जाऊ आणि या 10व्या अध्यायामध्ये वचन 9 बघा. लेवी 10:9, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शन मंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये. प्याल तर मराल, हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. जे लेवीत सांगितलं होतं तेच या ठिकाणी सांगितलं. नादाब आणि अबिहू अहरोनाचे हे 2 पुत्र, का देवाने त्यांना नजरेआड केलं? का देवाने त्यांना आपल्यासमोरून दूर केलं? शरीरावरती नियंत्रण नाही. जे अंमली पदार्थ घ्यायला नको ते त्यांनी घेऊन आपलं जीवन ते जगले.
आज आपण आपल्याला जर ह्या गोष्टीचं लागूकरण करायचा प्रयत्न केला तर मग आपण शुद्धतेचं प्रतिबिंब जपलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ती शुद्धता असली पाहिजे. पाप हे त्यांच्या जीवनात दिसून आलं मद्यपानाच्या द्वारे आणि हे पाप त्यांना त्यांच्या नाशाकडे घेऊन गेलं. एवढंच नव्हे तर देवाच्या इच्छेचं पालन त्यांनी केल्याचं दिसत नाही. देवाची इच्छा होती की त्यांनी शुद्ध असावं, पवित्र असावं, आणि ते शुद्ध पवित्र कसं असावं ते मी आपणाला नंतर वचनातून सांगणारच आहे. कारण त्यांच्यासाठी झगा शिवण्यात आलेला होता, एक त्यांची व्यवस्थित वस्त्र असे करण्यात आलेले होते. लोकांसाठी त्यांनी काय सेवा करायची हे सगळा आराखडा परमेश्वराने त्यांना दिलेला होता. एकच गोष्ट ते चुकले आपल्या जीवनात की देव पवित्र आहे हे ते विसरून गेले, देवाचं पावित्र्य विसरून गेले. मग आज तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत आहोत, पण देवाचं पावित्र्य विसरलेलो आहोत का? देवाला आवडत नाही देवाची जागा आमच्या जीवनात दुसऱ्या कोणी घ्यावी. सिनाई पर्वतावरती परमेश्वराने मोशेला बोलवलं आणि मोशेला बोलवल्यानंतर 10 आज्ञा त्याच्या पाट्या हातामध्ये दिल्या. आणि ज्या वेळेला तो खाली उतरत होता, लोक नाचत बागडत होते, त्यांनी वासरू केलेलं होतं. ते देवाच्या पावित्र्याला विसरून गेले पूर्णतः. देव किती पवित्र आहे हे ते पूर्णतः विसरून गेले. मग आज आपण ज्या पिढीमध्ये आहोत या पिढीमध्ये आपण देवाची पवित्रता तर विसरत नाही ना? फार गंभीर गोष्ट आहे. आपण घ्या आपला जो मूळ शास्त्रभाग आहे त्याकडे बघत असताना 10व्या अध्यायाचं पहिलं वचन बघा आणि या पहिल्या वचनाचा पहिला भाग बघा. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. आपापली धुपाटणी आहे, आपण स्वतःहून तर त्यांनी नेलेला आहे आणि ही धुपाटणी जी आहे ती त्यांनी देवाच्या मंदिरात नेली. आता काही जे शब्द आहे त्याचं स्पष्टीकरण बघणं गरजेचं आहे. धुपाटणी म्हणजे काय तर धूप जाळण्यासाठी असलेलं एक भांड. धूप म्हणजे धूर, जो परमेश्वरासमोर सुवासिक हव्य म्हणून अर्पण केला जात होता. देवाच्या वेदीसमोर ज्या वेळेला याजक जात असे त्यावेळेला तो सुवासिक यज्ञ अर्पण करीत असे. 6 महत्त्वाचे यज्ञ होते, त्यापैकी होमार्पण एक होतं. आणि ही होमार्पण, पापार्पण, शांतार्पण, अन्नार्पण अशी वेगवेगळी जी 6 अर्पणं आहेत ती अर्पणं करत असताना होमार्पणाचं जे हे अर्पण आहे त्यासाठी धूप जाळला जात होता. आणि तो धूप देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या वेदीसमोर नेत असताना धुपाटणी असायची आणि ती शुद्ध पवित्रतेनेच हाताळलेली असावीत, कारण की तसे नियम याजकांना दिलेले होते, तसे नियम त्यांच्या जीवनाला दिलेले होते. देवाच्या समक्षतेमध्ये ते आलेले आहेत. परंतु एक चूक जी पहिली त्यांच्या जीवनामध्ये घडून आली ती या वचनामध्ये दिसते की त्यांनी वचनानुसार ते केलं नाही, वचनानुसार त्यांचं वर्तन नाही. मग याचं लागूकरण आज आपण आपल्या जीवनात असं घेऊया की वचनानुसार वर्तन करणे. त्यासाठी जर अजून बघितलं तर निर्गम याचा 29वा अध्याय याच्या स्पष्टीकरणासाठी मी तुम्हाला सांगतो. निर्गमाचा याचा 29वा अध्याय हा आपण काढूया आणि निर्गम 29 याचं वचन 29 बघा. त्यात असं म्हटलेलं आहे, अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्चात त्याच्या मुलांसाठी असावीत, म्हणजे या वस्त्रांनिशी त्याच्या अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. त्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल त्याने पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी दर्शन मंडपात जाताना ही वस्त्रे 7 दिवस घालावीत. बघा देवाचा नियम काय होता की त्यांनी ती वस्त्र घालावीत, 7 दिवसपर्यंत स्वतःवर तिथं संस्कार करावा, स्वच्छ व्हावं, पवित्र व्हावं आणि मग देवाच्या वेदीवरती सेवा करावी. वचन त्यांना स्पष्टपणे देवाने सांगितलेलं होतं. ज्या वेळेला त्यांची निवड करण्यात आली अहरोन घराण्याची आणि अहरोनाच्या मुलांना याजकीय पदाची सेवा देण्यात आली, त्यांना पेहराव ठरवण्यात आला. तो पेहराव ठरवल्यानंतर त्यांचं शुद्धीकरण झालं, त्यांच्यासाठी अर्पणं केली गेली. एवढं सगळं असताना त्यांनी देवाच्या वचनानुसार ते वागले नाही. देवाने त्यांना संपवलं. ह्याला एकच कारण होतं की ते देवाच्या वचनानुसार वागले नाहीत. मग आज देवाची प्रिय लेकरं या नात्याने आपण देवाच्या वचनानुसार वागणं फार गरजेचं आहे. आज आपण कृपेच्या काळात आहोत असं मी जसं आपणाला अगोदरच म्हटलेलं आहे, परंतु आजही पापाचं वेतन मरण आहे. रोमकरास पत्र 6व्या अध्यायाचं 23वं वचन आपण अनेक वेळेला तोंडपाठ केलेलं आहे. रोम 6:23 म्हणतं की पापाचं वेतन मरण आहे.
मग अशी कितीतरी पापं मनुष्याच्या अवतीभोवतीला फिरत आहेत आणि अशा कितीतरी पापांमध्ये मनुष्य आपलं जीवन व्यतीत करत आहे. मग पापाचं वेतन मरण असताना ह्या पापाच्या वेतनातून कोण सोडवेल आम्हाला? तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सोडवतो, परंतु म्हणून मी वचनाकडे दुर्लक्ष करेन का? नाही. यांना वचन होतं की तुम्ही शुद्ध असा अग्नी अर्पण करायचा आहे. त्याची एक विधी होती, त्याची एक पद्धत होती, परंतु ती पद्धत त्यांनी स्वतःच्या इच्छेने बदलून टाकली व स्वतःच्या इच्छेने पुढे त्यांनी येऊन पुढाकार घेतला. आज ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेला आपण जास्त प्राधान्य देतो. देवाचं वचन काय सांगत आहे? त्या वचनामध्ये आपण आपला आरशाप्रमाणे मुख बघावं असं याकोबाचं पत्र आम्हाला शिकवतं. देवाचं वचन हे आम्हाला हेच दाखवतं की त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला बघावं की याच्यामध्ये काय आहे, या देवाच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे हे आम्ही बारीक बारीक बघावं. एक फार मोठे ख्रिस्ती प्रचारक आहेत आणि त्यांनी आपल्या प्रचारामध्ये एक उदाहरण सांगितलं. ते उदाहरण असं, ते म्हणतात की आपण एखाद्या झाडाकडे जातो आणि त्या झाडाचं फळ खाण्यासाठी आपण प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण त्या झाडाला हलवतो, मग काही फळं पडतात. त्याच्यानंतर झाडातल्या एका फांदीला आम्ही धरतो व ती फांदी जोराने हलवतो, त्यानंतर काही फळं पडतात. त्याच्यानंतर आम्ही त्या झाडाच्या शेंड्याला पकडतो आणि हलवतो, त्यानंतर काही फळं पडतात. अशा रीतीने आम्ही त्या झाडावरचे सर्व फळं वेचून घेतो आणि आपल्यासाठी खाण्यासाठी उपयोगी करतो. तसंच देवाचं वचन आहे. एक शास्त्रभाग आम्ही घेतो, त्या शास्त्रभागाचं वाचन करतो, त्यातील सत्य आपल्याला समजतात. त्याच्यानंतर आपण एकेका शब्दाचं अध्ययन करतो, एकेका शब्दाचं वाचन करतो, त्याची फळं आम्हाला मिळतात. त्याच्यानंतर एकेका वाक्याचं आम्ही मनन करतो, एक एक वाक्य त्याच्यातून आपण काढतो, त्याचा आशीर्वाद मिळतो. तर कधीतरी देवाचं वचन वाचत असताना आपण असाही विचार केला पाहिजे की जसं झाडावरून फळं काढतात तसं मी देवाच्या वचनातून माझ्यासाठी आध्यात्मिक फळं यातून काढत आहे. देवाचं वचन वाचत असताना आपण त्याला फार प्राधान्य दिलं पाहिजे. देवाच्या वचनाचा फार सन्मान आपण केला पाहिजे. ह्या दोन व्यक्ती ज्या आम्हाला नादाब आणि अबिहू दिसून येतात, देवाच्या वचनाला त्यांनी जास्त महत्त्व दिल्याचं दिसत नाही. आज देवाचं वचन आपल्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. देवाचं वचन आपण कधीही कुठेही ऐकू शकतो, वाचू शकतो. आज ऑडिओ बायबलसुद्धा उपलब्ध आहे. आपण काम करता करता देवाचं वचन ऐकू शकतो. आपण प्रवास करता करता देवाचं वचन ऐकू शकतो. आपण वॉकिंग करत असता असता देवाचं वचन ऐकू शकतो. किती मुबलकता आहे देवाच्या वचनाची. मग एवढं सगळं देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे आहे, तरी पण जर देवाच्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करत असू तर नादाब आणि अबिहूचं उदाहरण आज आपल्या सगळ्यांसाठी आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. प्रियजन हो, देवाच्या वचनाचा सन्मान करा. देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घ्या. देवाचं वचन हे आम्हाला घडवतं, बनवतं. आणि देवाचं वचन कसं आहे तर इब्री लोकास पत्र 12व्या अध्यायाचं 6वं वचन बघा. एक गंभीर इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे. इब्री लोकास पत्र अध्याय 12 आणि वचन 6 बघा. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. आता हे कोणत्या संदर्भामध्ये इब्रीच्या लेखकाने म्हटलेलं आहे तर देवाच्या आज्ञा पाळणं किंवा देवाचं वचन पाळणं या संदर्भात ते सांगितलेलं आहे. कारण वरची वचनं जर तुम्ही वाचाल तर पापासोबत तडजोड करू नका हेच आम्हाला दिसतं. ह्याचा अर्थ देव शिस्त लावत असतो. देवाची अपेक्षा होती की त्यांनी देवाच्या वचनाची शिस्त आपल्या मनामध्ये घ्यावी आणि म्हणूनच तो अहरोनाला म्हणतो की तू चूप राहा. कारण जो घडलेला प्रकार आहे तो देवाचं पावित्र्य दाखवण्यासाठी आहे आणि देवाचा गौरव करण्यासाठी आहे. देव ज्याच्यावर प्रीती करतो त्याच्यासाठी काय करतो ते स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलं आहे. प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. आज आपल्या लेकराचं भलं व्हावं म्हणून आपण वेळप्रसंगी त्याला रागवतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की माझं लेकरू जर चुकत आहे तर मी त्याला वटणीवर आणण्यासाठी, मी त्यांना शिस्त लावण्यासाठी, माझ्या लेकरासाठी हे करणं मला गरजेचं आहे. आम्हाला हौस नाही आमच्या प्रिय लेकरांना मारण्याची, आम्हाला हौस नाही आमच्या प्रिय लेकरांना चिडण्याची, परंतु त्यांचं भलं व्हावं. तसंच प्रियजन हो, ख्रिस्ती जीवनामध्ये तुमचं आणि माझं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं यासाठी देव त्याच्या वचनातून आम्हाला वेळप्रसंगी शिक्षा करत असतो आणि फटके मारतो. हा शब्द फार कठीण वाटतो या ठिकाणी वाचायला. देवाचे फटके जर आपल्याला पडले तर ते कसं ऐकायला वाटतं? गंभीर वाटतं ऐकायला. परंतु देव प्रीती करतो हा त्यांच्या प्रेमाचा भाग आहे. मग देवाच्या वचनाचा स्वीकार करा प्रियांनो.
त्यांनी अशास्त्रोक्त जो धूप होता, धुपाटणं होतं, जे अशास्त्रोक्त होतं, देवाच्या वचनाप्रमाणे नव्हतं, असं ते त्यांनी देवाच्या वेदीवरती नेलं आणि स्वतःला संपवून घेतलं. उदाहरण जर बघायचं झालं तर शास्त्री आणि परुषी यांना प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट सांगितली. त्यांना सांगितलं की तुम्ही ताट व वाटी बाहेरून स्वच्छ करतात. याचाच अर्थ असा की तुमच्या अंतःकरणामध्ये बघा, मत्तई 7:24 त्याच्यामध्ये एक उदाहरण अजून आम्हाला दिसतं, ते म्हणजे खडकावर आणि वाळूवर घर बांधणाऱ्याचं उदाहरण आहे. हे फार सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने वचनावरती जीवन बांधणाऱ्यांसाठी दिलेलं आहे. आज तुमचं आणि माझं जीवन देवाच्या वचनावर बांधलेलं असावं. देवाच्या वचनाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणी बांधकाम करू शकत नाही. देवाचं वचन हे या ठिकाणी खडकावर बांधलेल्या घरासारखं आहे. बघा, मत्तई 7:24 जर आपणाला हवं असेल तर आपण लिहून घेऊ शकतात. आपल्या सोयीसाठी मी त्याचं वाचन करतो. यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा असेल ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. याचा अर्थ काय? देवाच्या वचनावरती बांधणं म्हणजे खडकावर बांधणं. प्रियजन हो, त्या दोघा लोकांना शिक्षा यासाठी मिळाली कारण की ते देवाच्या वचनानुसार वागले नाही. मग आज तुम्ही आणि मी काय आहोत? देवाच्या वचनानुसार वागतो का? वागलं पाहिजे. बरं, दुसरं आहे वाळूवर घर बांधलेलं आहे दुसऱ्या व्यक्तीने, आणि वाळूवर घर बांधलंय, पण बघा दोघांना समान गोष्टींना सामना करावा लागला. पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला, घराला लागला. खडकावर असलेल्या घराला लागला. नंतर वाळूवर असलेल्या घराला पण तेच झालं. वचन 27 बघा, पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला, घराला लागला. परंतु खडकावर जे होतं ते कसं राहिलं? बांधलेलं होतं ते टिकून राहिलं, आणि वाळूवर होतं ते कसं झालं? अगदी कोसळून पडले. फक्त पडले नाही, अगदी कोसळून पडले. बघा, खडकावर ज्याने पाया घातला होता ते टिकून राहिलं, परंतु वाळूवरती ज्याने घर बांधलं होतं ते पडून गेलं. याचा अर्थ तुम्ही आणि मी देवाच्या वचनावर जर बांधलेलं नाही, तुमचं आणि माझं जीवन जर देवाच्या वचनावर स्थिर नाही, तर गंभीर गोष्ट आहे. देवाचं वचन आज मुबलक आहे, त्याचा आपण फायदा करून घ्या. देवाचं वचन आज आपल्याकडे पुष्कळ अशा मुबलक रीतीने आहे. देवाच्या वचनाचा कधी अनादर करू नका. एक उदाहरण आपणाला दाखवतो, ते आहे शाऊल राजाचं. देवाच्या वचनाचा फार अनादर शाऊल राजाने केला. इस्रायलाचा पहिला राजा, अतिशय उंच, दिसायला अतिशय चांगला, सुंदर. इस्रायली लोक म्हणत होते की आम्हाला राजा द्या, राजा द्या. त्यावेळेला परमेश्वराने शाऊल त्यांना राजा दिला. जर पहिले शमूएल 13वा अध्याय तुम्ही काढाल आणि 15वा अध्याय काढाल तर तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल की त्याने फार चांगलं त्याची सुरुवात झाली, परंतु तो नंतर देवापासून भटकत गेला. आणि इतका देवापासून भटकत गेला की जी याजकीय अर्पणं होती ती स्वतः शाऊल राजाने केले. त्याने शमूएलाची वाट बघायला पाहिजे होती, ती त्याने शमूएलाची वाट बघितली नाही. स्वतः आला आणि स्वतः त्याने याजकीय कार्य केलं व स्वतः देवाच्या इच्छेला, देवाच्या वचनाला तो पराडमुख झाला. अजून दुसरी गोष्ट त्याच्या जीवनात घडली, ती म्हणजे अमालेकी जे लोक होते त्यांच्यावरती त्याने युद्ध केलं. पहिले शमूएल 15व्या अध्यायात. आणि त्याला सांगितलं होतं परमेश्वराने की सगळे प्राणी मारून टाक, परंतु जे चांगले चांगले प्राणी होते ते त्याने जिवंत ठेवले. लुटीमधलं जे चांगलं चांगलं साहित्य होतं ते त्याने व त्याच्या सैनिकांनी बाजूला ठेवले. देवाच्या वचनानुसार तो वागला नाही आणि इस्रायलाचा हा पहिला राजा अंत पावला. अजून त्याने आपल्या जीवनामध्ये एक देवाच्या वचनाचा आदर केला नाही, म्हणून 15व्या अध्यायाच्या 26व्या वचनात देवाने त्याला राजपदावरून झुगारून दिलं. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाचा आदर करत नाही, देव आम्हाला कुठलंच ठेवत नाही. हे शाऊल राजाच्या जीवनावरून दिसतं. प्रियांनो, काही गोष्टी कठीण वाटतील आज आपल्याला ऐकायला, परंतु देवाच्या वचनामधून आपण हे समजून घेत आहोत. नादाब आणि अबिहू यांनी अशास्त्रोक्त अग्नी नेला कारण की वचनामध्ये तसं लिहिलेलं नव्हतं, तरी त्यांनी तसं केलं. आज देवाचं वचन आमच्याकडे आहे, पण जर त्याच्यानुसार आम्ही वागत नसू तर फार गंभीर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपला जो मूळ शास्त्र भाग आहे लेवी 10 याच्या पहिल्या अध्यायाच्या ब भागामध्ये आहे. बघा, 10वा अध्याय, 10वा अध्याय पहिल्या वचनाचा ब भाग.
असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. दुसरी गोष्ट आहे की आज्ञेचं पालन न करणं. पहिलं आहे देवाच्या वचनानुसार न जगणं, दुसरं आहे देवाच्या आज्ञेचं पालन न करणं. देवाने त्यांना फार चांगल्या आज्ञा दिलेल्या होत्या आणि देवाच्या ह्या ज्या आज्ञा होत्या त्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाही. देवाची आज्ञा होती, ती आज्ञेचं पालन करणं यांचं कर्तव्य होतं. कारण बघा, नुकतेच इस्रायली लोक तांबडा समुद्र पार करून निघाले होते. 40 वर्षाच्या अरण्याच्या प्रवासामध्ये निघालेले होते. देवाने त्यांच्यासाठी मंदिराची व्यवस्था केली आणि देवाने त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था केलेली असताना त्यांची विधी संस्कार करण्यासाठी, विधी पार पाडण्यासाठी या प्रियजनांची व्यवस्था केलेली होती. आणि एवढं सगळं केलेलं असताना ज्या आज्ञा त्यांना दिल्या होत्या ते विसरले. काय आज्ञा दिल्या होत्या त्या पण मी आपणाला दाखवू इच्छितो. लेवीचा 6वा अध्याय काढा. या ठिकाणी तुम्हाला त्या सर्व आज्ञा वाचायला मिळतील. लेवी 6वा अध्याय आणि वचन 8. लेवी 6:8. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा. बघा, देवाने त्यांना आज्ञा केली होती असा तुम्ही करायचा, पण आज्ञेचं पालन त्यांनी केलं नाही म्हणून देवाने त्यांना संपवलं. होमबली वेदीवर अग्निकुंड रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवर अग्नी तिच्या जवळ जळत ठेवावा. काय चूक झाली होती त्यांची? बघा, या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतं. अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळत ठेवावा. पण ह्यांनी काय केलं? बाहेरचा अग्नी, दुसरा अग्नी आपल्या धुपाटणीत घेतला व तो अर्पण करायला गेले होते. वास्तविक जो वेदीवरती होता त्याच अग्नीने त्यांनी अर्पण करायचं होतं. देवाच्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं नाही म्हणून इतका मोठा प्रसंग त्यांच्या जीवनावरती आला. 10वं वचन बघा. मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची राख वेदीवर राहील, ती काढून वेदी शेजारी ठेवावी. पुढे अजून गेलं 14वं वचन. अन्नार्पणाचा विधी. अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे. असे सर्व अध्याय जर आपण वाचत याल तर आपणाला एक एक व्यवस्था दिसून येईल की काय करायचं होतं. एक चुकलं अजून त्यांचं, ते म्हणजे देवाच्या आज्ञा ज्या त्यांना सांगितल्या होत्या त्या आज्ञा त्यांनी बिलकुल चांगल्या रीतीने पाळल्या नाही. त्या आज्ञांचं लक्ष त्यांनी दिलं नाही. का दिलं नाही? कारण की आज्ञापालन करण्यामध्ये शिस्त असते. मनुष्य आज्ञापालन का करत नाही? एकच कारण आहे, कारण की त्याच्यात शिस्त असते. आणि कोणालाही आवडत नाही की मला शिस्त लावली जावी, किंवा आपण ज्या वेळेला शिस्तीने चालतो त्यावेळेला आज्ञापालन करतो. या ठिकाणी देवाने त्यांना इतकी सुंदर शिस्त लावलेली होती, ती त्यांना आवडली नाही. अजून त्यांना देवाने जी सेवा दिलेली होती, आपण त्याची निर्मिती आहोत हे ते विसरले. आपल्या निर्माणकर्त्याचं आपण गुणगौरव करायला पाहिजे. किती सुंदर होतं नाही का? संपूर्ण इस्रायली प्रजेमधून ह्या 2 लोकांची निवड झालेली आहे, जे सर्व प्रजेच्या वतीने देवासमोर जाऊन उभे राहणार आहेत. किती आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी होती. परंतु गांभीर्य आपल्या जीवनातलं ते विसरून गेले. आज्ञापालन केलं नाही. सोबतच आज्ञापालन त्यांनी केलं नाही म्हणून ते आशीर्वादापासून मुकले. आज्ञापालन नम्रपणा दाखवतो. ह्याच्यामध्ये त्यांच्या वागणुकीत बघा, कुठे नम्रपणा आम्हाला दिसून येत नाही. अगदी 5 वाक्यामध्येच हे सगळं काही संपलेलं आहे. का असं घडलं? नम्रपणा दिसत नाही त्यांच्या जीवनामध्ये. आपण प्रिय विश्वासणारे देवाचं आज्ञापालन करूया, कारण की देवाचं आज्ञापालन ज्या वेळेला आपण करतो तर आपण प्रभूचं गौरव करतो. एक वचन आपणासाठी वाचतो, ते आहे यिर्मया 7वा अध्याय. यिर्मयाचा 7वा अध्याय आणि वचन 23. तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली, माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. देव स्पष्टपणे काय म्हणतो? माझे वचन ऐका, मी तुमचा देव होईन, माझे तुम्ही लोक व्हाल आणि सरळ मार्गाने चाला. या नादाब आणि अबिहूचं हेच चुकलं की देवानेचं जे आज्ञापालन आहे ते त्यांनी केलं नाही. आज गंभीर इशारा तुम्हाला आणि मला आहे. आपण आज्ञापालन करायला शिकलं पाहिजे. आपण आज्ञापालन केलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आम्हाला दिसतो की ज्याचं आज्ञापालन फारच सुंदर आहे.
तसं आज्ञापालन कोणाचंच नाही, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने तो अधिकार झुगारून दिला आणि दासाचं स्वरूप धारण केलं. स्वर्गीय अधिकार त्याने सोडला, मानवाचं रूप धारण केलं. स्वतः इतका नम्र झाला की म्हणतो की बाप्तिस्मा करणारे योहानाच्या वाहनाचा बंद म्हणजे पायातल्या बुटाचे जोड्यांचे लेस बांधण्याचीही माझी पात्रता नाही, इतका तो नम्र. शिष्यांचे त्याने पाय धुतले व आपल्या रुमालाने पुसले, इतका तो नम्र. ह्याला म्हणतात आज्ञापालन. देवपित्याने सांगितलं होतं की ते तुला केलं पाहिजे. मानवाच्या तारणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती येऊन असं मरण सहन करावं लागलं होतं. वधस्तंभावरचं मरण ख्रिस्ताला सहन करायचं होतं. याला म्हणतात आज्ञापालन. सर्व प्रकारची सुखसोय, सर्व प्रकारचं समाधान, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी ख्रिस्ताने बाजूला ठेवल्या आणि प्रियजन हो तुमच्या आणि माझ्यासाठी देवपित्यासमोर त्याने दुःख सहन केलं. हे खरं आज्ञापालन आहे. आज तुम्ही आणि मी आज्ञापालन करतो का? हा गंभीर प्रश्न आपल्या मनात घ्या. आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. मग आज्ञापालन देवाच्या पवित्र वचनाचं आहे. आज्ञापालन आपण ज्या प्रिय मंडळीत आहोत त्याचं आहे. आज्ञापालन ज्या समाजामध्ये आपण आहोत त्याचं आहे. आज्ञापालन आपण देवाच्या गोष्टींचं आणि देवाच्या कार्याचं केलं पाहिजे. मग आज आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी कोणत्या गोष्टीमध्ये प्रभूचं आज्ञापालन करीत आहे? माझी अशी कोणती गोष्ट आहे की खरंच हे प्रभूचं आज्ञापालन आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, दासाचं स्वरूप धारण केलं. यशायाच्या 53व्या अध्यायात म्हटलेलं आहे की वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड, आपले मुखसुद्धा उघडले नाही. किती त्याचं आज्ञापालन! त्याला चपडाका मारल्या, त्याचे वस्त्र काढून घेतले, त्याच्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या, आपसामध्ये वाटून घेतले. ज्या वेळेला तहान लागली त्यावेळेला त्याला आंब पिण्यासाठी दिलं, म्हणजे कडू पदार्थ पिण्यासाठी त्याला दिलं. हे सगळं देवाची आज्ञा होती की तू मानव जातीसाठी दुःख सहन करावं. प्रियजन हो, ह्याला म्हणतात आज्ञापालन. या दोन व्यक्ती नादाब आणि अबिहू, देवाने त्यांना तडाखा दिला कारण देवाच्या वचनानुसार ते वागले नाही, देवाचं आज्ञापालन केलं नाही. तिसरी गोष्ट, मूळ शास्त्र भागात जाऊ. लेवी 10 3ऱ्या वचनाचा पहिला भाग बघा. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल. देवाचं पावित्र्य, जसं मी आपणाला सुरुवातीलाच म्हटलं की ते देवाचं पावित्र्य विसरले. देवाच्या पावित्र्याला अवमान करू नका. देव फार पवित्र आहे. देवाचं जे पावित्र्य आहे ते आम्हा मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही, इतकं ते पवित्र आहे. बघा, लेवीच्या 11व्या अध्यायाचं 44वं वचन जर आपणाला हवं तर आपण लिहू शकता. लेवी 11:44 देव स्वतः म्हणतो, मी पवित्र आहे, यास तो मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा. देव किती सुंदर सांगतोय, मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा. एका बाजूने आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. एका बाजूने आम्ही म्हणतो की आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. दुसऱ्या बाजूने आम्ही म्हणतो की आम्ही देवाचं लेकरू आहोत. पण तो पवित्र आहे, तसं पवित्र राहायला मला आवडत नाही. तो पवित्र जीवन जगतो, तसं पवित्र जीवन मला जगायला जमत नाही. किती गंभीर आहे नाही का? पवित्र जीवन ही गोष्ट फार सुंदर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आपण त्याची आराधना केली पाहिजे. आणि ही जी पवित्रता आहे ती आम्हाला दिसून यावी, कारण की देव खरं पवित्र आहे. जर आपण यशायाचा 6वा अध्याय वाचला आणि वचन 3 वाचलं तर त्याचं पावित्र्य आपल्याला समजून येईल. मी आपणासाठी वाचतो. यशाचा ग्रंथ अध्याय 6 आणि वचन 3. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. आता या ठिकाणी आम्हाला करुबीम दिसत आहेत. या ठिकाणी आम्हाला देवाचे दूत दिसून येत आहेत. दुसरं वचन, सराफिम देवदूत या ठिकाणी आहेत. 6 पंख त्यांना आहेत, तोंड झाकत आहेत आणि आपले पाय झाकत आहेत, दोहोंनी ते उडत आहेत. या सगळ्या गोष्टी काय दाखवतात? देवाचं पावित्र्य. थोडा अजून आपण पुढे गेला तर प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये असंख्य देवदूत हालेलुया हालेलुया प्रभूची स्तुती आणि प्रभूचा गौरव करत आहे. हे किती सुंदर आहे नाही का? आमचा प्रभू इतका पवित्र आहे की देवदूत त्याच्यासाठी स्तुती करता. बरं, ज्या वेळेला परमेश्वराने मोशेला सिनाई पर्वतावर बोलवलं, 10 आज्ञांचा त्याला पट त्याच्या हातामध्ये दिला. परमेश्वर ज्या वेळेला पर्वतावर उतरला त्यावेळेला भूमिकंप झाला व पर्वत हालला असं म्हटलेलं आहे. आणि जे
लोक आपापल्या छावणीमध्ये बसले होते, त्यांनी ज्या वेळेला बघितलं त्या डोंगराकडे की परमेश्वराचं तेज उतरून आलेलं आहे आणि परमेश्वराचं तेज उतरून आलं तर लेकरं रडायला लागले. इतका मोठा भूमिकंप झाला, इतका मोठा आवाज झाला. म्हणजे बघा, देव इतका पवित्र आहे की ही सृष्टीसुद्धा त्याच्या पावित्र्याचा सन्मान करते. मग प्रियजन हो, तुम्ही आणि मी देवाच्या पावित्र्याचा सन्मान करायलाच पाहिजे. त्याचा सन्मान आमच्या पवित्रतेत जीवन जगण्यामध्ये असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शुद्ध होण्याची गरज आहे. ह्या प्रियजनांचं जे चुकलं, नादाब आणि अबिहूचं, ते शुद्ध झाले नाही. त्यांनी ती शुद्धता आपल्या जीवनामध्ये घेतली नाही आणि जे कठीण गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे देवापासून ते अतिशय मोठा दंड पावले. पाप त्यांच्या जीवनात आलं. देवाच्या पवित्रतेमध्ये आम्हाला जायचं आहे. कोण गेलो होतं देवाच्या पवित्रतेमध्ये? मोशे गेला होता. एक शास्त्र भाग बघा, निर्गम 3:5 बघा. आणि म्हणूनच आम्ही फार कळकळीने आपणाला सांगतो, निर्गम 3 अध्यायाचं 5वं वचन बघा. आता मोशे मेंढरं चारत आहे आणि त्याला जळतं झुडूप दिसतंय आणि तो त्या जळत्या झुडुपाकडे जातो. आणि काय होतं? देव त्याला म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. देवाने त्याला स्पष्ट म्हटलं की ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे आणि ही भूमी पवित्र असल्यामुळे तू आपल्या पायातले जोडे काढ. प्रियानो, देवाचं हे पावित्र्य आहे आणि म्हणून आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये एकत्र येतो, आपण आपले जोडे बाहेर काढतो. त्याच्या मागे अर्थ आणि हेतू हाच आहे की जसं मोशे देवाच्या त्या पवित्र समक्षतेमध्ये गेला, त्यावेळेला त्याचं पावित्र्य त्याला समजून आलं. देवाने त्याला स्वतः सांगितलं, मी पवित्र आहे, यास्त तू आपल्या पायातले जोडे काढ. एवढंच नव्हे तर मोशे ज्या ज्या वेळेला देवाच्या पावित्र्यामध्ये जायचा, देवासोबत बोलण्यासाठी जायचा, जसं मित्र मित्राशी बोलतो तसं मोशे आणि परमेश्वर बोलत असे. मोशेच्या चेहऱ्यावरती तेज असायचं, त्याच्या चेहऱ्यामधून किरणं बाहेर निघायचे, ज्याच्यामुळे लोकांना मोशेकडे बघणं जड जायचं. यासाठी मोशे आपला चेहरा आच्छादन करत असे. किती मोठं देवाचं पवित्रपण बघा. प्रियजन हो, इतका पवित्र आपला देव आहे. अजून एक वचन वाचू इच्छितो, यशायाचं 6वा अध्याय आणि वचन 1. मी आपणाला देवाचं पवित्रपण दाखवतोय. यशाया 6:1. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्चस्थानी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी पाहिला, त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होतं. हे आहे देवाचं पावित्र्य. उच्चस्थानी देव बसलेला आहे आणि त्याच्या सोग्याने म्हणजे त्याच्या वस्त्राने सर्व काही व्यापून गेलेलं आहे. सराफीम त्या ठिकाणी आहेत. म्हणून आपण देवाचं पावित्र्य समजून घेतलं पाहिजे. आपण देवाचं पवित्रता आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. अजून एक वचन वाचतो, लेवीचा 11वा अध्याय आणि या 11व्या अध्यायामध्ये 44 वचन बघा. लेवी 11:44. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे. म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राणामुळे आपणाला विटाळू नका. वचन काय म्हणतं? पवित्र व्हा, मी पवित्र आहे आणि आपणा स्वतःला पवित्र करून घ्या. 45वं वचन, कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. प्रियजन हो, आज हा गंभीर इशारा देवाच्या पवित्र वचनातून आपणासमोर देत आहे. देवाचं हे पवित्र वचन आपल्यासमोर आहे. गंभीरता काय आहे मग? नादाब आणि अबिहू यांचं उदाहरण फक्त आपणासमोर मी घेतलेलं आहे. हे उदाहरण आपल्याला हे शिकवतं की देव पवित्र आहे आणि देव तोंड देखल्या न्याय करत नाही, देव तोंड देखल्या वागत नाही. मग देव तोंड देखल्या वागत नाही तर तुम्ही आणि मी देवासमोर ज्या वेळेला जातो, ज्या वेळेला प्रार्थनेमध्ये आपण प्रभूसमोर बसतो, ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये देवाच्या समक्ष येतो, ज्या वेळेला आपली कौटुंबिक प्रार्थना असेल, ज्या वेळेला आपली वैयक्तिक प्रार्थना असेल, ज्या वेळेला तुम्ही आणि मी एकटे राहतो, त्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये वेळ कसा घालवतो, ह्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या दृष्टीने चुकीच्या केल्या. ते म्हणजे देवाच्या वचनाचा त्यांनी अनादर केला, देवाच्या वचनानुसार ते वागले नाही. दुसरी म्हणजे देवाचं आज्ञापालन केलं नाही आणि तिसरं म्हणजे देवाचं पावित्र्य समजून घेतलं नाही. 3 गोष्टी आणि परिणाम काय झाला? आपल्या जीवनाचा नाश.
त्याचे चुलते आले, म्हणजे चुलत भावाचे मुलं आले आणि त्यांना जग्यासहित बाहेर घेऊन गेले. त्यांची वस्त्र बाहेर नेली, कारण की याजकांनी प्रेताला शिवू नये, त्याने अशुद्ध राहावं सायंकाळपर्यंत, असा नियम देवाने त्यांच्यासाठी केला. देव त्याचं पावित्र्य इतकं जपतो. मग प्रियजन हो, तुम्ही आणि मी पवित्रता का नाही जपू शकत? आमच्या बोलण्यात पवित्रता असली पाहिजे, आमच्या नजरेत पवित्रता असली पाहिजे, आमच्या वागणुकीत पवित्रता असली पाहिजे, आमच्या खानपानमध्ये पवित्रता असली पाहिजे. दानियल आणि त्याच्या मित्रांनी आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा पवित्रता पाळली. ज्या वेळेला त्यांना पकडून नेण्यात आलं, ते म्हणाले की ह्या खाद्यपदार्थांचा आम्हाला विटाळ नसावा. राजा जे खात असेल ते मिष्टान्न व पीत असेल तो द्राक्षारस, यांचा आम्हाला विटाळ नसावा. हे त्यांनी समजून घेतलं, कारण त्यांना माहिती होते की आमचा देव पवित्र आहे, तर आम्ही पवित्र असलं पाहिजे. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी हा गंभीर इशारा घेऊन या ठिकाणावरून जाणार आहोत. नादाब आणि अबिहू यांना देवाने संपवलं. का? कारण ते देवाच्या वचनानुसार वागले नाही, त्यांनी देवाची आज्ञा पालन केलं नाही आणि ते देवाचं पावित्र्य समजू शकले नाही. त्यांनी देवाच्या पावित्र्याला समजून घेतलं नाही. लेवीचं पुस्तक 10वा अध्याय 1 ते 5 वचनं आपल्या नजरेसमोर ठेवा. देवाचं वचन, आज्ञापालन आणि पवित्र जीवन, हे 3 शब्द आज आपल्या मनामध्ये ठसवून घ्या. ही देवाची इच्छा आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे आणि हेच करा. येथून पुढे देवाच्या वचनाचा कधी अनादर करू नका. येथून पुढे देवाच्या आज्ञेचा कधी भंग करू नका. येथून पुढे देवाच्या पवित्रतेला हलक्यामध्ये साध्या पद्धतीने घेऊ नका. तो पवित्र आहे तर मी माझ्या वागणुकीत पवित्र असेल, असं वचन आज प्रभूला द्या. आपले डोळे मिटा, आपलं लक्ष देवाकडे लावा. मी आपणा सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो, देवाला आळवतो, कारण की हा गंभीर इशारा आम्हाला नादाब आणि अबिहू यांच्या जीवनातून मिळालेला आहे. हे दयाळू परमेश्वर पित्या, हा गंभीर इशारा आज आम्हाला तुझ्या पवित्र वचनातून मिळाला आहे आणि या पवित्र वचनामध्ये आम्ही हे समजून घेतो की आम्ही प्रभू तुझं वचन जसं आहे तसंच वागलं पाहिजे. आम्ही तुझं आज्ञा पालन केलं पाहिजे आणि आम्ही तुझं पावित्र्य समजून घेतलं पाहिजे. मग ते आमच्या बोलण्यात, आमच्या जीवनात आणि आमच्या कृतीमध्ये ते असावं, यासाठी तुझी कृपा दे. आम्ही मानव आहोत पित्या, वेळोवेळी चुकू शकतो, पडू शकतो. म्हणूनच प्रभू तो आपला पवित्र आत्मा आम्हाला दिलाय, जो आम्हाला सावरतो आणि पापापासून रक्षण करतो, आम्हाला पडू देत नाही आणि नीतिमान पडला तरी तो पुन्हा उठेल, असं वचन तुझं आम्हाला शिकवतं. देवापा, आम्ही विश्वासातून कधी मागे जाऊ नये. नादाब आणि अबिहू आपला जीव गमवून बसले, कारण की देवाचं वचन स्वीकारलं नाही, तुझी आज्ञा पाळली नाही आणि तुझं पावित्र्य समजू शकले नाही. आज आम्ही स्वतःला तपासतो, आत्मपरीक्षण करतो व तुझं पावित्र्य आमच्या जीवनामध्ये घेतो व येथून पुढे पवित्र जीवन जगण्याचा देवापा आम्ही नेट्याने प्रयत्न करतो. तुझी शक्ती, तुझं बळ आम्हाला दे. सप्ताहभरामध्ये जे कार्यक्रम होतील, ज्या प्रार्थना होतील, प्रभू त्या सगळ्या तू आशीर्वादित कर. होणारा गृहसण हा देखील आशीर्वादाचा कर. सारा आदर प्रभू तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. त्याच्यानंतर प्रभूने शिकवलेली आपण प्रार्थना म्हणूया. प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपल्या काउन्सिलचे सर्वात सिनियर पाळक सन्मान्य रेव्हरंट आनंद पटेल पाळक साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी रेव्हरंट आनंद पटेल पाळक साहेब आपणाला विनंती करेन, आपण शेवटी प्रभूचा आशीर्वाद प्रिय मंडळीसाठी द्यावा. त्यानंतर सुवंद देवा परात्परा गीत गाऊ व एकमेकांना भेटून सलाम करून आजची भक्ती आपण समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे असलेल्या सर्व मंडळी बरोबर, ख्रिस्ताची जागतिक मंडळी आणि देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ आमचा प्रभू येशू ख्रिस्त
जो लवकरच आपल्या मंडळीला घेण्यासाठी अंतराळात येत आहे, त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत सदोदित राहू. आमेन. आमेन. वंद्य देवा